लातूर शहरात फॅशनच्या दुनियेत आणखी एका नव्या कलाकाराची भर पडली असून रुपाली फॅशन स्टुडिओचं आज मोठ्या दिमाखात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय। यामुळे लातूरच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय। तर याप्रसंगी महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आणि आपापसात वादविवाद न करता एकत्रित येऊन काम करावं आणि महिला सक्षम व्हाव्यात असं सांगत श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी रुपाली बोराडे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला व टीमला शुभेच्छा दिल्या आहेत। मान्यवर या सगळ्यांना मी शुभेच्छा देते। आज रुपालीचं जे स्टुडिओ जे उद्घाटन झालेलं आहे त्याला बघून मला खूप आनंद झालेला आहे, कारण एवढे कष्ट करून पुढे येणाऱ्या लेडीज आपण थोडे कमी बघतो, पण मला वाटतं की रुपालीला बघून बाकीच्या स्त्रियांनी देखील पुढे पाऊल टाकून आपल्यामध्ये जी कला आहे ती जोपासली पाहिजे, वेळात वेळ काढून त्याला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। आताच म्हणून मी सांगितलं, संगीताने आपल्याला सगळ्यांना सांगितलं की फाउंडेशन तर्फे सगळ्यांना महिलांना मदत करून जे काही शिकवता येईल ते शिकवण्याची आम्ही त्यांना मुभा देतो। ते ज्या स्त्रिया ज्यांना की कुठं जाता येत नाही, कुठं त्यांना काही मिळत नाही, तिथं अशा स्त्रियांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभा राहण्याची जी मदत करतात ती वाखाणण्याजोगी आहे। रुपालीने एवढे कष्ट करून 10 वर्ष जे घालवलेले आहेत त्याचा आता त्यांच्या स्टुडिओला 4 चांद लागतील यात काही शंका नाही आहे। पुढच्या काळामध्ये देखील अशा 4 जागा एवढी मोठं त्यांचं शोरूम व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते। अजय बोराड्यांचं तर त्यांना खूप साथ आहे। आता म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तर इथं यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष आहे। म्हणजे दोघांनी एकमेकाला साथ देऊन हातात हात घालून पुढे गेलं तर हे जगामध्ये आपल्याला काही करता येतं, आपण मागे राहणार नाहीयेत असं आम्हाला वाटतं। आमच्या स्त्रिया, आमच्या कार्यकर्त्या देखील इतर सगळ्या आहेत, त्या देखील एकापेक्षा एक महान आहेत। त्यांचे कार्य आपण बघितले असतील मागच्या काळामध्ये, जे त्यांना आपल्या लातूरसाठी करता येत आहे ते त्यांनी केलेलं आहे। आणि अशाच गोष्टी आपण भांडत बसण्यापेक्षा एकमेकाला साथ द्यावी, आपल्याजवळ काही असेल तर ते दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याजवळ काही शिकण्यासारखं असेल तर ते आपण शिकावं असं मला वाटतं। आणि आपल्या लातूरची प्रगती किती झाली ते आपण आता बघतोच, कारण ह्या 20-25 वर्षाखाली लातूर कसं होतं, आता लातूर कसं आहे। आता लातूरला बघितलं तर रस्त्यातून गाडी सुद्धा निघत नाही, पुण्या मुंबई सारखं झालेलं आहे। आपल्याला वाटत होतं पुण्या मुंबईला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाला जायला 1-2 तास लागतात, पण मला सुद्धा बाबळगावहून लातूरला यायला 2 तास लागतो, कारण मध्येच गाड्यांची ट्रॅफिक असते। पण ह्या गोष्टी चांगल्या आहेत। लातूर शहर हे मोठं होत आहे, लातूर शहर हे सुशोभित होत आहे, हे देखील आपल्याला आपल्या लातूरचा अभिमान असला पाहिजे। त्यामुळं मी म्हणेन की आता त्यासाठी रुपालीला आणि अजयला मी खूप शुभेच्छा देते। खरं म्हणजे कौतुक त्यांचं किती करावं तेवढं कमी आहे। त्यांनी जितकी मेहनत केली आहे, आता शोरूम मध्ये मी बघितले, सगळ्या कपड्यांचं कलेक्शन पाहिलं आणि सगळ्या प्रतीच्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत। ज्याला जसं पाहिजे तसं त्या देण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या यशाला खूप माझ्या शुभेच्छा आहेत। जास्त काही बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आपण सगळेजण सुज्ञ आहात, महिलांना एकमेकांना साथ देऊन त्यांना मदत करून आपण सगळ्यांनी पुढे जावं अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते। मला बोलवल्याबद्दल अजय आणि रुपालीची मी खूप आभारी आहे। धन्यवाद।